शिर्डीसह पंचक्रोशीत मोकाट कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली असून यातील काही कुत्रे ग्रामस्थ साई भक्तांना चावा घेऊन जखमी करत असल्याच्या घटना घडत असल्याची माहिती शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद काका गोंदकर यांनी सोशल मीडियावर टाकली। या अनुषंगाने शिर्डीतील काही माजी नगरसेवकांनी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले असून आज श्री साईबाबा मंदिरासमोर मारुती मंदिराजवळ साई अॅनिमल केअर टीमने काही कुत्र्यांना पकडून त्यांचे उपचार तर काहींची नसबंदी केली आहे। शिर्डी शहरात साधारणतः 1000 कुत्र्यांची संख्या झाली असून यातील काही कुत्रे नरभक्षी झाल्याचं सांगत भविष्यात या कुत्र्यांची संख्या वाढू नये असं यावेळी प्रमोद गोंदकर यांनी सांगितलंय। शिर्डी शहरात अचानक इतक्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या कशी वाढली हा संशोधनाचा भाग असला तरी भटक्या कुत्र्यांचा धसका शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा घेतलाय। शिर्डी नगर परिषदेने या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेऊन एक प्रयत्न केला असला तरी या कामाला कोणी खोडा घालू नये अशीच ग्रामस्थांची मागणी आहे। गावामध्ये अनेक वर्षापासून कुत्रे फार वाढलेले आहेत। या ठिकाणी शिर्डीवाचे साई भक्त येतात। ते साई भक्त कुत्रे दिसल्यानंतर त्यांना कुत्र्यांना पूर्वी दूध पाजवायचं, ते दूध यायचं खराब। दूध पाजल्यानंतर पुढे भविष्यामध्ये हळूहळू कुत्रे लोक पेढे टाकायला लागले। पेढे टाकताना मग कुत्रे या ठिकाणी कुत्रे संख्या खूप वाढली, कुत्र्याची उत्पत्ती वाढली। त्यामुळे ते कुत्रे आतापर्यंत भक्तांना आणि गावाच्या स्थानिकांना ग्रामाचा त्रास द्यायला लागले। बरेच कुत्रे लोकांवरती रान धावून जातात आणि आता मधल्या काळामध्ये सगळ्याच कुत्रे खूप वाढल्यामुळे आता रानावानात खूप कुत्रे वाढले आणि अनेक ठिकाणी कुत्र्यांना खायला मिळत नाही। ते कुत्रे कधी बकरू मेलेले बकरू, कधी मेलेलं वासरू, पाळडू, गाय असं मेलेलं असतं ते कुत्रे ते खातात। ते खाल्ल्यावर कुत्रे आता बुट्ट्या नरभक्षी झालेत। आता पूर्वी कुत्रे असे फक्त बुकायचे, पण आता कुत्रे गोळा होतात, 5-6 कुत्रे गोळा होतात, एखाद्या बकऱ्यावर, कुत्र्यावर, माणसावर, मुलावर, महिलेवर हल्ला करतात। म्हणजे आता कुत्रे तर नरभक्षी झालेले आहेत। त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त होणं खूप गरजेचं आहे। म्हणून काल आम्ही सोशल मीडिया मेसेज टाकला की नगरपालिकेने कुत्र्याचा काही बंदोबस्त करावा। शिर्डी गावात जवळपास 1000 कुत्रे आहेत आज परिसरामध्ये। त्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतलेला आहे। अनेकांचे बकरे, शेळ्या, जनावर कुत्र्यांनी तोडून खाल्ले आहेत। अनेक भक्तांच्या मुलांना, अनेक लहान मुलांना कुत्र्यांनी अनेक ठिकाणी चावा घेतलेला आहे वस्तू सुद्धा। तर त्यामुळे नगरपालिकेने आपली जबाबदारी आहे आपण त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असं आम्ही काल मीडिया सोशल टाकलं होतं। त्या दृष्टीने शिर्डीतील काही नगरसेवकांनी सुजित गोंदकर माजी पदाध्यक्ष त्यांनी औरंगाबादला संभाजीनगरला फोन केला। त्या ठिकाणी होप अँड अॅनिमल ट्रस्ट म्हणून एक संस्था आहे। ती संस्था विना खर्च ती डोनेशनवरती ते कुत्रे पकडतात, कुत्रे गोळा करतात। त्यांच्याकडे डॉक्टर सगळी टीम आहे, अँब्युलन्स आहे, गोळा करून ते कुत्र्याचे ऑपरेशन करतात। जास्त कोण ते फिमेल कुत्रे ऑपरेशन करतात कुत्र्याचं आणि कुत्र्याचं पण ऑपरेशन करतात, जे करून त्या कुत्र्यापासून पण उत्पत्ती होणार नाही। त्यामुळे ते फिमेलला जास्त जवळ करतात ते। परंतु असं जर केलं तर शिर्डीचे भविष्यात वाढल्या कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल। परंतु आमची अजूनही विनंती आहे, आता सुजित गोंदकर किंवा आबाई भाई शेळके घ्या यांनी भरपूर प्रयत्न केले की नगरपालिकेने प्रयत्न करून कुत्रे पकडून त्यांना कोंडोड्यात टाकावं किंवा त्यांच्या अशा पद्धतीने ऑपरेशन करावं। आणि ही जी टीम ऑपरेशन करणारी हे फक्त एका दिवसामध्ये 5 कुत्रे ऑपरेशन करतात। आपल्याकडे हजारो कुत्रे आहेत, त्यामुळे एवढं ऑपरेशन करणं खूप शक्य होणार नाही। कुत्र्यांनी चावे घेण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। त्यामुळे भक्तांना, साई भक्तांना, ग्रामस्थांना, लहान मुलांना, महिलांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। शिर्डी गावाचं संपूर्ण देशाची परिस्थिती आम्हाला माहिती आहे, परंतु आपली जबाबदारी, आपलं गाव आपली जबाबदारी म्हणून आपण आपल्या गावात सुरुवात करावी आणि सगळ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। यासाठी आता आम्ही गाडीची बोलवली आहे होप अँड अॅनिमल ट्रस्ट। आता मी आपल्याला आपल्या होस्ट चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांना, साई भक्तांना आणि आवाहन करू इच्छितो की आपले जे काही कुत्रे आहेत ते तुम्ही आज होप अँड अॅनिमल ट्रस्टला संपर्क साधा। ते कुत्रे घेऊन जातील, ऑपरेशन करतील आणि नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी, प्रशासक साहेब दिग्गज विनंती आहे की आपण पण आपली जबाबदारी समजून आपण एक कुत्रे पकडण्याचा किंवा कुत्र्याचा बंदोबस्त करायचा आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। तर श्री साईबाबांच्या नगरीत आम्ही प्राणी मात्रांवर प्रेम करतो, ते येथे वास्तव्य करतात याबद्दल आनंद आहे। मात्र वाढते प्रमाण आणि मोकाट कुत्र्यांचा होणारा त्रास लक्षात घेता कायदेशीर मार्गाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा संजय अप्पा शिंदे यांनी व्यक्त केली आहे। आज जर आपण पाहिलं शिर्डीमध्ये बाबाच्या हळदीपासून हे कुत्र्याविषयी कोणाला रोष नाही किंवा हे नाही, पण आज संख्या इतकी झाली का बस दर पालखी बरोबर एक कुत्रे येतं आणि कुत्रे पिल्लं होतात, 8-10 पिल्लं होते आणि त्याची संख्या इतकी झपाट्याने वाढली तर 8 साईडला गेले एक 10-20 कुत्रे राहत्या, त्या काही शेळ्या फाडून खात्या किंवा लोक बाया माणसं, लहान मुलं किंवा यांचा चावा घेतात किंवा त्यांचा हमला करायचा प्रयत्न करतात। त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेने आणि आता हे पथक आलेले आहे त्यांची क्षमता 5 अशी आम्हाला कळायला लागतं का 5 कुत्र्यांचं ऑपरेशन करतो नगरपालिकेने आणि सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून
या सगळ्या कुत्र्यांची नसबंदी होऊन योग्य ते कारवाई करावं मी त्यांना विनंती करतो. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85.